प्रार्थना घेऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 30 पर्यंत आलो होतो. आणि योगाची स्थिती भगवान सांगतात. 30व्यात त्यांनी सांगितलं की यो मां पश्यति सर्वत्र सर्वैश्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. म्हणजे जो माझ्यात सगळं पाहतो आणि सगळीकडे मला पाहतो अशा भक्ताचा, अशा योग्याचा आणि माझा कधी वियोग होत नाही. ते प्रणश्यतीचा अर्थ नाश होत घ्यायचा नाही. ते प्रणश्यतीचा म्हणजे त्याला अदृश्य मी होत नाही. म्हणजे थोडक्यात माझा पासून त्याचा अभाव होत नाही आणि त्याचा माझ्यापासून अभाव होत नाही, असा अर्थ घ्यायचा. म्हणजेच तो वासुदेव सर्व अशा अवस्थेला तो पोचलेला आहे. आता 21वा. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. हा. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः म्हणजे तो पुरुष, म्हणजे तो तर ऐक्यभावाला प्राप्त झालेलाच आहे. त्याच्या अंतरात्मा कूटस्थ हाच परब्रह्म हे त्या अनुभव त्याला आलेला आहे. पण त्याच्या बरोबर भजत्येकत्वमास्थितः कशात, तर सर्वभूत स्थितम योम्मा म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणीही जो मी स्थित आहे त्याला, त्या सर्वही ठिकाणी मी एकच आहे असा एकत्व, आणि त्याच्यापासून स्वतःही तो वेगळा नाही अशा, म्हणजे सकलमिदम अहमच वासुदेव असा तो सगळ्या भूतातही मलाच पाहून एकत्व भावाने जो भजन करतो आणि तसेच तो व्यवहार करतो, तर तो योगी सगळे जरी तो व्यवहार वर्तमान म्हणजे वर्तन करत असतो, तो व्यवहार करत असतो, तरी तो व्यवहार करत असतानाही त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होतात. म्हणजे त्या कोणत्याही कर्माचं त्याच्यावर लेप नाही, कारण सर्वच ईश्वर रूपाने असल्यामुळे त्याला देणं घेणं सगळं ईश्वरच होतं. जसं सावता माळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाईच माझी, असं जेव्हा होतं तेव्हा तो संसारच ईश्वररूप होऊन जातो. भगवंतांनी गीता सांगितली. ह्या गीतेचं महत्व इतकं आहे की किंवा एक विशेष असा आहे की परमार्थ हा वेगळा आणि संसार हा वेगळा, हे जे कन्फ्युजन असतं ते दूर करण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितलं. जे आपण करतो ते ईश्वराशी युक्त होऊन जर झालं तर युक्ताहार विहारस्य मध्येही आपण पाहिलं की त्याच्याशी युक्त होऊन जेव्हा सगळे व्यवहार घडतात तेव्हा ते आत्मस्वरूपातच घडतात. तिकडे मग मायेचा संबंध येत नाही. ती ईश्वराची लीला अशा दृष्टीने तो योगी, तो भक्त त्या सर्व व्यवहारात राहूनही आत्मानंदात स्थिर राहतो. कारण काय होतं, आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. मला वाटतं हे काल पाहिलेलं हरकत नाही. परत जेवढं आपण पुन्हा पुन्हा चिंतन करू ते चांगलंच आहे की आत्मोपम्येन सर्वत्र म्हणजे स्वतःप्रमाणे सर्वांना पाहतो. म्हणजे मला जे
आवश्यक आहे तेच सर्व जणांना आवश्यक आहे. ही भूमिका आपल्याला कोणत्याही अवस्थेत साधनेच्या सुरुवातीपासून जर ही ठेवली, हाच आणि भक्तियोगाचा मर्म आहे, की बाकी ज्ञानयोग किंवा अष्टांग योग ह्याच्यात जशी-जशी आपली लेव्हल वाढत जाते, तसं-तसं तो पुढचा मार्ग दिसत जातो. भक्ती योगात सुरुवातीपासूनच जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, की "जे भेटीजे भूत, ते मानीजे भगवंत." आत्तापासूनच ती सुरुवात करायची आणि आपल्या धर्माचं पुन्हा हेच वैशिष्ट्य आहे, की कर्ममार्ग पण जो आहे तो भक्ती मार्गच आहे. कारण सुरुवातीला आपल्या अ, धर्मात कसं दिलेलं आहे, की हे विश्वाची माझे घर ही वरची अवस्था झाली. सुरुवातीला मी स्वतः हे सोडून माझं कुटुंब एवढं तरी आपल्या अहंकाराचं एक्सपान्शन केलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असे आपल्या जवळच्याच विभूती आपल्याला दाखवलेल्या आहेत. आणि तिथून सुरुवात करून हळू अजून ज्या ईश्वराच्या विभूती आहेत, हळू अ, 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 माझं कुटुंबच नाही, जे ईश्वर भक्त आहेत तेही माझं कुटुंब आहे. असं एक-एक स्टेप पुढे जाऊन मग विश्वाची माझी घरं इथपर्यंत तो जाऊ शकतो. पण जी भूमिका जी आहे ती सुरुवातीपासून आपल्याला इथे भक्ती मार्गात मिळते म्हणून तो सोपा आहे आणि म्हणून तो सर्व संत महात्मे त्याचंच प्रतिपादन किंवा त्याचाच प्रमोशन करतात म्हणू आपण, की सगळीकडे ईश्वराला पाहणं आणि ईश्वरातच मन सतत ठेवणं हे 2 सूत्र आणि त्यामुळे अ, दया, संतोष आणि ईश्वरावर भक्ती या 3 साधनांनी भक्ती मार्गात कोणत्याही लेव्हलला जरी पुरुष असला तरी त्याला हीच 3 साधनं सांगितली, की दया सर्वभूतेषु हा एक झाला. तो मीच आहे असं तस्य मामेती पांडवा जे म्हटलेलं आहे, की सर्व प्राणिमात्रावर दया आणि ती दया ही म्हणता येणार नाही. आत्मोपम्येन आता आपण जोपर्यंत आपल्याला जीवभाव असतो, तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी, आपल्याला कम्फर्ट मिळण्यासाठी, आपल्या आजूबाजूच्यांना पण आपलं जे हित चाहतात त्यांचं पण चांगलं का व्हावं? कारण ते आपलं हित करणार आहेत म्हणून. तर जे आपल्याबद्दल जसं वाटतं, तसं सर्व जगाबद्दल वाटायला लागलं, की ती भक्ती उत्पन्न झाली असं म्हणायला हरकत नाही. अ, जे तुमच्या गुरु कायम सांगतात, की ममता एक तर नसावी भगवान शंकरांसारखं किंवा व्यापक ममता भगवान विष्णूंची. तशी ही संत सर्व जे आहेत, ते व्यापक ममता त्यांची आहे. ते स्वतःपुरता विचार करत नाहीत, की झालं मला आनंद मिळाला, मी परमानंद प्राप्त केला, संपलं. नाही, ते आता राहिलो उपकारापुरता असं म्हणतात आणि ते सर्वभूत हिते रता राहतात. तर तसा तो म्हणून ह्या शरीरात जे आत्मानंदाची प्राप्ती झाली, ती सर्वच शरीरांच्या मध्ये व्हावी, ही त्यांची स्वाभाविक वृत्ती आहे. कारण सर्व रूपाने मीच आहे. सर्व रूपाने तोच परमात्मा आहे. मी नाहीच, तो परमात्माच आहे. आणि मी जग हे जाऊन शेवटी तो परमात्माच वासुदेवच सर्व हे त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे अ, सर्वांना ठिकाणी परमेश्वर तर पाहतात आणि सर्व ठिकाणी जी बुद्धी किंवा मन जे आहे, त्या बुद्धी आणि मनाचंही संवर्धन करून तो जो आत्मानुभव आहे, तो सर्व शरीरात यावा अशी त्यांची इच्छा असते. म्हणूनच हे महात्मे पसायदान मागतात. अ, अ, आपण पाहिलं तर आपल्यापैकी कोणी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं घोरात कष्टात दुद्धरास मान नमस्ते अघोर संकटनाशक स्तोत्र जे खूप दत्त संप्रदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे. कारण ते खूप पॉवरफुल आहे. आपल्याला आपल्याला ईश्वराजवळ काय मागायचं असा जो प्रश्न पडतो, तर त्या स्तोत्रात काय मागावं हे दिलेलं आहे आणि त्यात जे मागितलेलं आहे, पसायदानातही तेच आणि त्याच क्रमाने मागितलेलं आहे आणि आपण जर पुढे पाहिलं, की गोपी गीतातही ज्या गोपी शी जो संवाद साधतात, त्यातही त्याच सिक्वेन्सनी गोष्टी आलेल्या आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. तर थोडक्यात म्हणजे जसं पसायदानात ज्ञानेश्वर माऊली मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खलांचा नाश नाही. खलांचा नाश ही कधी आवश्यक असतो, तेव्हा ईश्वर रूपाने ते करतातच.
पण गुरुरूप हे दयाळू आहे. ते दयाळू रूपाने ते काय करतात, की आपल्याला जसा अनुभव आला, तसा सगळ्या जगाला तो अनुभव यायला हवा, असंही त्यांची ती दया आहे. तर म्हणून ते मागतात, "जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो." अ, म्हणजे आणि अ, "भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे." आणि ते मैत्र एकमेकांविषयी कसं वाटेल? मैत्री होते केव्हा? जेव्हा आपल्यासारखा दुसरा दिसायला लागतो आणि आपला जो आपलं जसं चांगलं व्हावं, तसं त्या दुसऱ्याचं व्हावं, ही मैत्रीची व्याख्या आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनाही आत्मोपम्येन सर्वत्रम असं त्यांना निर्माण व्हावं, अशी जी ईश्वराची जी इच्छा आहे, तीच ज्ञानेश्वर माऊलींची इच्छा आहे. म्हणूनच ते ईश्वर अवतार आहेत, हे त्यांनी सिद्ध होतं. तर म्हणून ते मागतात, की "भूता परस्परे पडेल मैत्र जीवाचे." दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे आता जर सत्कर्म सुरू झाली, पण पूर्वीची दुरिते जे संचित कर्म म्हणून झाले, तर त्याचं तिमिर, तो जो तमोगुण त्यांनी तयार झालाय, तो अंधकार दूर हो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे सर्व विश्वाला स्वधर्माचं दर्शन हो, म्हणजे तो धर्म कळो आणि त्याचा लाभ, त्याचा जो स्वधर्माने चालल्यावर जो त्याचा साक्षात्कार ज्ञानाचा हो, असा तो विश्वस्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे वांछिल ते तो ते लावो, असं सांगितलंय. सुरुवातीला जो जे वांछिल तो ते लावो ही प्रार्थना सुरुवातीला नाहीये. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाहीत, की ज्याला दारू प्यायचे त्याला दारू पिऊन दे. नाही. जो जे वांछिल तो ते लाहो केव्हा? जेव्हा विश्वस्वधर्म सूर्य पाहो. ती धार्मिक वृत्ती सगळ्या जगाची झाल्यानंतर त्याला त्या धार्मिक वृत्तीत जे वांछा होणार आहे, ती वांछा सगळी ही सद्वासनाच असणार आहे. विश्वाचं कल्याण, धर्माचं रक्षण, धर्मो रक्षति रक्षिता म्हणजे धर्माचं रक्षण जो करतो, त्याचं धर्मरक्षण करतो, असं त्या धार्मिक वृत्तीच्या मनात केवळ आणि केवळ सद्वासना येणार आहे आणि अ, मग तेव्हा जो जे वांछील तो ते लावो म्हणजे ईश्वराशिवाय ते वांछाच राहणार नाही आणि त्यांना ईश्वर प्राप्ती हो, अशी ती संतांची, अशी ती ईश्वर स्वरूप झालेल्या महात्म्यांची स्थिती असते. हे इथे सांगितलेलं आहे. आता 33वा श्लोक. हां आणि यात अजून हां. हो. हां, 1 मिनिट हां ताई. त्यात अजून एक काय सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या गीतेत फार कमी ठिकाणी हे माझं मत आहे, असं भगवान सांगतायत. तसं ह्या श्लोकातही भगवान सांगतायत, की जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो, तो सर्वांच्या म्हणजे सर्वांना आणि सर्वांच्यात सुख-दुःख सारख्या रीतीने पाहतो. तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे असा अर्थ हे करतात. पण ह्याच्यात सयोगी परममता म्हणजे माझं परममत पण ते आहे. म्हणजे तो योगी परम आहे, हे माझं मत आहे, हा एक अर्थ झाला. दुसरं हे माझं परम मत आहे, म्हणजे माझी जी काय मतं आहेत किंवा माझी जी म्हणणं आहे, त्याच्यात सर्वात मोठं म्हणणं माझं हे आहे, की आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती योर्जुना. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. आपण जे मागे पण बघितलं 4थ्या अध्यायातला 7वा आणि 8वा श्लोक आपण खूप वेळ डिस्कस केला. तसंच इथे आहे, की आपण अ, गीता जो आपण गीता परिवारात चं ब्रीदवाक्य आहे, की गीता पढिए, पढाइए और जीवन में लाइये. तर जीवन में लाइये साठी हा एक श्लोक आहे तो फार महत्वाचा आहे, की आपल्याला जसं दुःख झाल्यावर आपली तळमळ होते आणि ते दुःख दूर करायचा प्रयत्न करतो. तसं आपल्या संबंध नसलेला कोणीतरी दुसरा आहे, त्याला दुःख झाल्यावर तीच तळमळ निर्माण होते का? ती दूर करायसाठी आपला तेवढाच प्रयत्न होतो का? हे आपण पाहायला पाहिजे. आणि हे जर आपण हळू पाहायला जाऊ, तर आपल्यालाच काय, आपल्या शत्रूला जरी दुःख झालं, तरी तीच तळमळ उत्पन्न होऊन ते दुःख दूर व्हावं, अशी जेव्हा इच्छा उत्पन्न होईल, तेव्हा त्या भक्त पदवीला आपण लायक झालो, असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टीने हा श्लोक फार महत्वाचा आहे. आपल्याला कधीही कोणाचा फार राग आला किंवा कोणाचं काही कधीही होऊ शकतं, मानवी स्वभाव आहे, की आपल्याला ज्यांनी त्रास दिला
त्याला त्रास होत असेल तर देवानी त्याला चांगली शिक्षा केली असं कदाचित मनात जर कुठे यायला लागलं तर हा श्लोक आठवावा. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुना. पुढची स्थिती अशी आहे की त्याच्याही चांगल्या करता आपला प्रयत्न, तो प्रयत्न म्हणजे प्रार्थनेच्या रूपात असेल. आपण जाऊन काय त्याला मदत करायलाच गेलो, प्रार्थना ही मोठी मदत होऊ शकते. जे अ, अ, भगवान गीतेच्या शेवटी म्हणतात की अ, अ, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात. ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो. ती भूमिका कदाचित व्हायला आपल्याला वेळ असेल, पण सुरुवात आत्तापासून थोडं तरी निदान हे तरी व्हायला पाहिजे, की जे ईश्वराचे भक्त आहेत त्यांचं सगळं चांगलं व्हावं. त्यांचं काही वाईट होत असेल तर तिथे जाऊन आपण मदत करावी. जे का रंजले गांजले म्हणजे आपल्यापेक्षा जे अनप्रिव्हिलेज आहेत, त्यांना कुठेतरी काहीतरी आपली मदत व्हावी. ही जेव्हा आतून वृत्ती निर्माण होते, तेव्हा आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुना याच्या मार्गावर आपण पुढे जातोय असं म्हणायला हरकत नाही. कुठेतरी जे राज कपूरचं जे गाणं आहे मला ते फार आवडतं, की किसी की मुस्कुराहटों पे हो निहाल, किसी का अ, दर्द हो सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना उसी का नाम. हे जीवनच अशासाठी आहे, की जो आनंदाचा अनुभव आपल्याला आत हवा असतो, तो दुसऱ्याला जर आपल्याला देता आला, तर तो आनंद खूप मोठा आहे. हे कळणं, ही कुठेतरी आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुना. म्हणून गीतेत भगवानांनी सांगितलेला जो योग आहे, तो योग फक्त डोळे बंद करून नाहीये. हा 6वा योग आत्मसंयम योग सांगतानाही आपण पाहतोय, की तो जो बसून करायचा योग तो 4-5 श्लोकात भगवान सांगून मोकळे झालेले आहेत, की शुचे देशे प्रतिष्ठाप्य वगैरे ते आसन ठेवलं, हे ठेवलं, दृष्टी इथे ठेवली, बंद सांगितले. 2-4 श्लोकात ते संपलं. बाकी सगळा 6वा अध्याय ही सम हे सर्वत्र समदर्शिना किंवा समसर्व भूतेषु इव्हन 18व्या अध्यायातही तसा एक श्लोक आहे. अ, तर तिकडेही भगवान तेच सांगतात. गीता पाठ व्हायला पाहिजे, पटकन श्लोक आठवायला पाहिजे. पण आहे हे मला नक्की आठवतंय, की तिकडेही हां. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिर्लभते पराम. पराभक्ती त्याला प्राप्त होते. नुसती भक्ती नाही. पराभक्ती मुक्तीच्या पुढची जी पराभक्ती म्हणजे संत स्वरूपाला तो प्राप्त होतो. इतकं भगवान सांगतायत. पुन्हा पुन्हा सांगतायत. समः सर्व भूतेषु. आपल्याला आनंदाची प्राप्ती झाली किंवा भगवंताची भक्ती प्राप्त झाली हे कसं समजावं? जसं मला माझ्याबद्दल वाटतं तसंच जगातल्या सर्वांबद्दल अगदी दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाबद्दल जेव्हा वाटेल तेव्हा ती भक्तीची अवस्था प्राप्त झाली आहे. म्हणून म्हणून तुकाराम महाराजही सांगतात, की कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे आपण स्वतःचा मत्सर करू शकत नाही. तसंच जेव्हा सगळ्यांबद्दल होतं, तर तेच परमेश्वराचं खरं पूजन आहे, असं भगवान सांगतात. किंवा जे रामदास स्वामी पण सांगतात, "राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे." आता भाग्य काय आहे? तर भाग्य हे पैसा मिळाला किंवा इव्हन शाब्दिक ज्ञान मिळालं हे भाग्य नाहीये. ईश्वराची भक्ती प्राप्त झाली, तर त्याला मोठं भाग्य म्हणतात. तर ते भाग्य व्हायला ही फार मोठी कंडिशन भगवंतांनी सांगितलेली आहे, की समः सर्वेषु भूतेषु. आणि इथे परमोमता सांगतायत. त्यामुळे हा श्लोक कधीही म्हणजे कधीही कितीही आपलं कोणाबद्दल नाराजी किंवा मन दुःखी झालं किंवा कोणाचं काही वागणं आवडलं नाही, तर हा श्लोक आहे त्यांनी नक्कीच मनात शांती उत्पन्न व्हायला मदत होते. असा हा खूप महत्वाचा श्लोक आहे. घ्या ताई 33वा घेताय ना?
वा, आता बघा भगवानही तेच सांगतायत आता, की आपण पाहिलं कोणताही विषय एखादे गुरु शिष्याला सांगतात किंवा इव्हन साधे शिक्षक जरी विद्यार्थ्याला सांगतात, तर त्या विषयाच्या शेवटी त्या विषयाचं सार सांगून त्याचा शेवट करतात. तसं आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुना सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः हे सांगितलं भगवानांनी. आणि आता भगवान म्हणतायत, की योऽयं योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदना. म्हणजे हा जो योग मी तुला सांगितलेला आहे, याचा अर्थ काय? की आता भगवंताचा जो मुख्य योग या अध्यायात सांगायचा होता, तो सांगून झालेला आहे. आणि त्याचा म्हणजे शेवटचा भाग जो योगातला सर्वात महत्वाचा भाग, तो शेवटी भगवंतांनी हाच सांगितलाय, की आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. तर ते सांगून आता भगवान काय सांगतायत, की हे मधुसूदना, हा जो समभावाचा योग तुम्ही सॉरी हे पुढच्या ह्याच्यावर गेलो चुकून मी. हा, तर आता इथे म्हणून भगवान सांगतायत, की असा जो योग आहे, जो मी तुला सांगितलेला आहे, तो सॉरी 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 म्हणजे गडबड झाली आहे थोडी. तर इथे आता भगवंतानी हा योग सांगून या या ह्यानी परमोमता सांगून त्याचा शेवट केलेला आहे. आता अर्जुनाला ते बरोबर त्यातलं हे कळलेलं आहे, की योयम तो अर्जुन म्हणतोय, योयम योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन. म्हणजे हा जो योग तुम्ही सांगितलेला आहात समभावाचा, म्हणजे अर्जुनालाही कळलेलं आहे, की योग यातला मुख्य काय आहे? नुसता तो एका आसनावर बसून ध्यान करणं हा योग सांगितलेला नाहीये, तर साम्येन मधुसूदना म्हणजे साम्य स्थिती चित्ताची. आणि ते साम्य कसं आहे, की सगळं फक्त मनाची साम्य स्थिती बसल्यावरच नाही, बाहेर जागृत अवस्थेतही सर्व भूतांबद्दल साम्य वाटणं हा जो योग आहे. तर हा योग प्राप्त होण्याकरता सतत त्या आत्मस्वरूपाशी एकत्र राहिलं पाहिजे. चंचल झालं नाही पाहिजे. भोगाकडे लक्ष गेलं की योगावरचं लक्ष दूर झालं. म्हणजे त्या जीवात परब्रह्म पाहायचं थांबून गेलं. कारण मला भोग पाहिजे, तो दुसरीकडून मिळवायचा आहे, ही जी इच्छा आहे, त्याने मन चंचल होतं. मला अमुक करायचंय, तमुक करायचं नाही. सात्विक जरी असलं, तरी ते सात्विक गोष्ट करताना कोण त्याच्या आड आलं, तरी त्याचा द्वेष मनात येऊ शकतो. तर त्यामुळे सतत इतकं मन त्या आत्मस्वरूपाकडे राहणं हे फार कठीण आहे, असं अर्जुनाला वाटतंय. तर त्यामुळे तू हा जो योग सांगितलास, म्हणजे आता भगवंतांचा योग सांगून झालाय एवढं अर्जुनाला कळलंय. म्हणजे योगात ही समस्थिती महत्वाची आहे, हेही अर्जुनाला कळलंय. पण हे आत्ता बुद्धीला कळलं, तरी चंचल मनाच्या योगाने कधी कधी ते त्यातनं मन बाहेर पडतं. म्हणून अर्जुन आता हा प्रश्न विचारतोय, की तो म्हणतोय पहिला तर तो म्हणतोय, की हा समयोगाचा योग सांगितलात, तरी मन चंचल असल्यामुळे ते स्थिर त्याच्यावर राहील असं मला वाटत नाही. कारण काय? तर 34वा श्लोक. हा, म्हणजे हे मन माझं चंचल आहे, हे हे पण आपण बघितलेलं. काय माहिती मला असं का झालं, मी परत मागे जाऊन हे केलं, हरकत नाही. पण अजून काही त्यात विचार झाला, हे जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे. मन हे चंचल आहे, प्रमाथी आणि अ, अ, प्रमादी बलवत दृढ. प्रमाथी म्हणजे माजोर आहे अगदी, आणि बलवान आहे आणि दृढ आहे. म्हणजे ते बलवान आता अ, बलवान जरी असला तरी तो अ, तिकडून निघून गेला तर त्याच्याशी आपल्याला काही म्हणजे बलवान असला आणि योग्य रीतीने त्याने केलं तरी हरकत नाही, पण तो चंचल आहे.
म्हणजे एकदा जरी त्याला वळवलं तरी तो परत दुसरीकडे जाणारा असं आहे. त- आणि अजून कसं आहे तर त्याचा निग्रह जरी बलवान असला तरी त्याला धरून बांधून म्हणा किंवा खूप अशा निग्रहाने त्याला काही मी ताब्यात आणू म्हटलं कारण अ, म, अ, कितीही म्हणजे अ, कितीही दृढ जरी असला तरी त्याला नियम्य बनवण्यासाठी काही ना काही करता येईल. पण मन असं आहे की वायूला पकडण्यासारखं आहे. म्हणजे एकीकडे ते बलवान पण आहे, एकीकडे ते सूक्ष्मही आहे. म्हणजे त्याला पकडणंच शक्य नाही. आपण जर कालही मला वाटतं आपण हा थोडा विचार केला, की मन काय आहे आपण समजून घेऊ आणि त्याला कंट्रोल करू असं म्हटलं, तर पहिल्यांदा मन आपल्याला कळायला पाहिजे आपण म्हणून विचार बाजूला करू. त्या इमोशन्स बाजूला करू. असा जर आपण विचार केला, तर विचार, इमोशन्स बाजूला केल्या म्हणजे वृत्ती बाजूला झाल्या, तर मन शिल्लकच राहत नाही. बरं ते विचार म्हणजे मन का? तर तसं पण नाही ना, कारण ते विचार करतोय ही पण एक जाणीव त्या मनात आहे. तर त्यामुळे अ, वायूसारखं त्याचं दृश्य रूप दिसत नाही, पण जर सोसाट्याचं वादळ आलं, की मोठे-मोठे अ, अ, म्हणजे अ, झाडं म्हणा किंवा वस्तीच्या वस्तीही उडून जातात. आपण मागच्या वर्षीही पाहिलं, की वादळाने काय होतं. तर एकीकडे सूक्ष्म आहे आणि एकीकडे ते बलवान आहे. त्यामुळे त्याला ते स्थिर कसं राहील, असं त्याला वाटतं आणि म्हणून तो म्हणतो, की हे वायूसारखं दुष्कर मन आहे. तर मग हे स्थिर कसं राहावं? म्हणजे ध्यानाला बसल्यावर स्थिर कसं राहावं आणि ध्यानातून बाहेर गेल्यावर सर्व ठिकाणी परमेश्वर पाहणं. आपणही म्हणतो, आपण गीता वाचतो, आता आपण गीताचा अभ्यास झाल्यावर इतकं छान वाटत असतं आणि त्याच्यानंतर व्यवहारात गेल्यावर त्या परमात्म्याकडनं वृत्ती कधी बाहेर गेली आपलंच आपल्याला कळत नाही आणि हे अर्जुन सांगतोय. म्हणजे अर्जुनाची विचाराची स्थिती केवढी वरची आहे, की त्या सूक्ष्म स्थितीपर्यंत तो पोहोचलेला आहे. तर आता भगवान म्हणून सांगतायत पुढे 35वा श्लोक. येतातही 35. वा. आता भगवान त्याला अनुमोदन देतात, की खरंच आहे. संशयच नाही याच्यात, की मन दुर्निग्रह चलमे. आता आपण काल हे पाहिलं होतं, की अ, अ, इथे 33व्या श्लोकात मधुसूदन ह्या नावाने जेव्हा अर्जुन अ, अ, कृष्णाचं संबोधन करतो. तर मधुदैत्याचा मधुकैटभ हे भगवान अ, जेव्हा योगनिद्रेत असताना महाप्रलयाच्या वेळी ते निर्माण झालेले आहेत आणि ते ईश्वरापासूनच निर्माण झालेले आहेत. अ, भगवंतापासूनच निर्माण झालेत आणि भगवंतानी त्याचा नाश केलेला आहे. तर इथे मधुसूदन अर्जुन म्हणतोय याचा अर्थ ही जी माया आहे किंवा हे जे मन आहे, हे आपणच निर्माण केलेलं आहे आणि आपणच त्याचा नाश करू शकता. अशा अर्थाने ती मदत त्यांनी मधुसूदन एवढ्या ह्याच्यातच मदत मागितली. आता तुम्ही पाहिलं तर 33 आणि 34व्या मध्ये आपल्याला कुठे काही प्रश्न विचारलाय किंवा हे स्थिर कसं करावं असं अर्जुनाने विचारलंय असं दिसत नाही. पण इथे मधुसूदन या प्रबोधनानेच अर्जुनाने ते सुचवलंय, की याचा नाश कसा ते तुम्हीच करू शकता किंवा तुम्हीच सांगू शकता. आणि तेव्हा ह्याच्यावर भगवान सांगतात, जे मागे भगवान म्हणालेत, "उद्धरेत आत्मा आत्मानं." तसं इकडे भगवान अर्जुनाला महाबाहो म्हणून त्याला म्हणतात. महाबाहो याचा एक अर्थ पराक्रमी असा होतो. पण तो पराक्रम इथे ज्याला कधीही लागलं तर ते अ, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे नेतं. तर त्याप्रमाणे इथे महाबाहो हे बाहो म्हणजे फक्त फिजिकल बाहू असं नाही. ती त्या बुद्धीची मनाला आवरण्याची शक्ती तुझी मोठी आहे हे ते जाणीव करून देतात. आणि ती शक्ती तुला कशी वापरायची? तर मन जरी दुर्निग्रह आणि चल जरी असलं
तरी अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च अ, गृह्यते. मन जेव्हा स्थिर होतं, निश्चयाप्रत येतं, तेव्हा ती बुद्धी होते. ती बुद्धी अतिशय शुद्ध झाली का तिथे आत्मस्वरूपाचा प्रकाश होतो आणि बुद्धी, मन हे सगळं मायेचा भाग आहे. त्याच्यापासून वेगळा राहून आत्मानंदात तो पुरुष स्थित होतो. त्यामुळे ते कसं व्हायचं? आत्तापर्यंत काय-काय हे भगवंतांनी सांगितलंय आणि अर्जुन इतका हुशार आहे, ते कसं हे सांगण्याकरता केवळ म्हणजे आपण म्हणतो ना, की एखादा बऱ्याच वेळा असं हे होतं, की तू असं कर, तसं कर. तर एखादा चटपटीत मुलगा असतो तो म्हणतो, "हे लेक्चर देणं सोपं आहे. करायचं कसं ते कसं कळणार?" तर तसा नुसतं अर्जुनाने सुचवलंय आणि भगवान त्याला मार्ग सांगतायत, की "अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते." आता अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा करायचा प्रयत्न करणं, यालाच अभ्यास म्हणतात. त्याची आवर्तनं करत-करत आपण म्हणतो ना, की 21 दिवस एखादी गोष्ट तुम्ही केली, की त्याची हॅबिट बनते. आपण मागे अ, एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्याच्या 4 गोष्टी, 4 स्टेप्स पाहिलेल्या. पहिली अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स म्हणजे ते ज्ञान आहे याची कल्पनाच नाही. मग कॉन्शियस इनकॉम्पिटन्स म्हणजे हे ज्ञान आहे आणि मला ते मिळवायचं आहे किंवा हे स्किल आहे. तर इथे मनात मन ताब्यात ठेवणं हे स्किल आहे आणि मला मिळवायचंय ह्या निदान कॉन्शियस इनकॉम्पिटन्स पर्यंत अर्जुन आलेला आहे, की काय करायचं हे कळलंय, पण कसं करायचं ते कळलं नाही. आता भगवान त्याला अभ्यासेन तू कौंतेय जेव्हा सांगतायत, तेव्हा ते कॉन्शियस कॉम्पिटन्स मध्ये त्याला आणलंय. आणि तो जेव्हा अभ्यास होईल, तेव्हा त्या योग्याची जी मागे सांगितली तशी ती सहज स्थिती झाल्यावर तो अनकॉन्शियस कॉम्पिटन्स मध्ये गेला. म्हणजे सहजच त्याला सगळीकडे सर्व भूतांच्या ठिकाणी परमेश्वर करतोय. सहजच तो जे करेल, जसं आपण मागे बघितलं, तो जो योगी आहे, जो भक्त आहे, तो चालेल तीच प्रदक्षिणा झाली. तो करेल तीच पूजा झाली. तो श्वास घेईल तोच प्राणायाम झाला. तो जे बोलेल तोच जप झाला. अशी त्याची स्थिती होते. तर भगवान इथे सांगतायत, की अभ्यास आणि अ, वैराग्य. वैराग्याचाही अर्थ आपण कालही पाहिला, की विराग म्हणजे वीचा अर्थ विरुद्ध असाही होतं. म्हणजे संसारावर किंवा सांसारिक वस्तूवर असलेलं जे राग म्हणजे प्रेम, त्याच्या विरुद्ध किंवा विशेष राग म्हणजे विशेष प्रेम कोणावर तर भगवंतावर. तर वैराग्याने आणि म्हणजे भगवंताच्या वर विशेष प्रेम झालं, अनन्य झालं, की दुसरं काही नाहीच म्हणजे सगळ्यावरनं मन निघालं. हा तो विराग आहे. दोन्ही दृष्टीने विराग म्हणजे मायेतल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासनं चित्त बाजूला जाऊन ते परमेश्वराच्या ठिकाणी राहणं हा विराग आहे आणि हा अभ्यास आहे. सतत करण्याचा आहे. सतत, सतत करण्याचा आहे. एखाद्या विषयाचा भोग घ्यावा हे फक्त एकदाच ठरवावं लागतं. जसं समजा एखाद्याचं लग्न व्हायचंय. लग्न करायचं की नाही? तर एखाद्याला समजा करायचं नसेल, तर प्रत्येक क्षणाला त्याला मग मला लग्न करायचं नाही हे ठरवावं लागतं. लग्न करायचं म्हटल्यावर ते केलं की मग ते ठरवावं लागत नाही. तसं हे वैराग्याचा अभ्यास आहे. हा प्रत्येक क्षणाला करावा लागतो. प्रत्येक क्षणाला ते मन अ, अ, ईश्वराच्या ठिकाणी ठेवावं लागतं. प्रत्येक क्षण जे तुकाराम महाराज म्हणतात, "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग." तर तो हा युद्ध असंच आहे, की जे देव आणि दानव जे सांगितलेलं आहे, यथा ते म्हणजे बाहेर समष्टीत आहे, तेच व्यष्टीत आहेत. आपण अ, हे थोडक्यात योगाचा अभ्यास बघितला. पण योगातली जी 7 चक्र आहेत, मूलाधार चक्र हे भूचक्र आहे. ते पृथ्वी किंवा भूलोक दाखवतं. भुवाह लोक हे स्वादिष्टान, महरलोक हे मणिपूर, जनालोक हे म्हणजे असा एक-एक लोकाचा असे सप्तलोक, तपोलोक आणि हा सत्यलोक. असे 7 लोक हे आपल्या आतही आहेत. तसे देवदैत्य आपल्या आतच आहे. दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृतीच्या रूपाने हे देवदैत्य आतच आहे आणि अभ्यास हा जो भगवंतांनी सांगितलेला आहे, तो हा सगळा अभ्यास गीतेचा सगळा जर अभ्यास आपण बघितला, तर त्याचा जर आपण वाक्यात जर आपण जर वर्णन करायला गेलो,
तर ते एकच आहे की इंद्रिय आणि मनाचा निग्रह करून विषयांपासून बाजूला नेऊन ते परमेश्वरावर ठेवणे. हाच तो येत नाहीये का आवाज? हा हा, एक मिनिट हा, ते बाहेरून कॉल येतो त्यामुळे झालं. हा चालेल, एक एक मिनिट मी हा, आता येतोय का आवाज? हॅलो, आवाज येतोय माझा आता? हा, आवाज येतोय? हा, तर कुठपर्यंत ऐकू आलं होतं? एखादी शेवटचं ऐकलेलं वाक्य सांगा, मग मी त्यात म्हणजे लक्षात येईल मला. हा, म्हणजे आता या म्हणजे गीतेचं जर सार आपण एका काय सॉरी. हा हा, तर हा, रात्रंदिनं मग युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतायत, कारण तो युद्ध स्वतःच स्वतःशी युद्ध आहे. आपल्या आपण जे बघितलं की 7 चक्र ही 7 लोक आपल्या बाहेर जसं आहे विश्वात त्याचंच प्रतिरूप व्यष्टीत आहे. आपला मोक्ष तसं बाहेर प्रलय होत असतो. तसंच ही 7 चक्र आहेत. म्हणजे मूलाधारात भू आहे, नंतर स्वादिष्टानात भुवा आहे, अ, अ, मणिपुरात स्वाहा आहे, अ, महा हे अनाहतात आहे, जना हे विशुद्धी चक्रात आहेत, तपोलोक हा आज्ञाचक्रात आणि सत्यलोक हा सहस्रारात आहे. तसंच देवदानव हेही दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृतीच्या रूपाने आपल्या आतच आहेत आणि सतत त्या देवांना जिंकून द्यायचं हा तो युद्ध आहे. ते देवदानवाचं युद्ध आतच आहे. तर त्यामुळे हा जो अभ्यास आहे तर सतत आणि न कंटाळता विषयाकडे चित्त जाणारच, कारण मनात सात्विक विचारांबरोबर राजस तामस विचार येणारच, कारण हे 3 त्रिगुणात्मकच जग आहे. पण ते त्यांच्याकडे तटस्थ पाहत मन इकडे तिकडे गेलं तरी त्याला परत मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणून ते मनाचे श्लोक महत्वाचे. पुन्हा पुन्हा त्या भक्ती योगाकडे, पुन्हा पुन्हा या कर्मयोगाकडे आणत राहणं हाच अभ्यास आहे. जे आपण बघितलं एका वाक्यात गीतेचं सार जे आहे की इंद्रिय मन यांना विषयांपासून बाजूला करून परमेश्वरावर ठेवणं हेच सगळ्या योगांचं, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, कर्मयोग असो, याचं सार हेच आहे. आणि त्याच्याकरता हा अभ्यास सतत केला पाहिजे. कारण काय आहे ते 36व्या श्लोकात सांगतायत, तो आपण उद्या पाहू. आता आपण प्रार्थना घेऊ. त्याआधी कोणाला काही शंका आहे? ठीक आहे, आपण प्रार्थना घेऊ. 54 झालेले आहेत. हा, हो हो, टाकणार टाकणार. सगळे रेकॉर्डिंग माझं ते एका दिवसाचे 5-6. हो 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 हो, टाकेन टाकेन. ते मध्ये एका ह्याच्यात ना पहिले काही श्लोक वेळी रेकॉर्डिंग झालं नव्हतं. ते केलं की मी मी टाकतोच आहे ऍक्च्युली, फक्त त्याला नावं दिलेली नाहीयेत. ते मधलं मिसिंग ऍड केलं की नावं देऊन मी करेन, टाकेन त्या. हो हो, आणि मी ती एक म्हणजे त्या YouTube चॅनलवर आहेच ते, पण मी गीता म्हणजे त्याचं नाव दिल्यानंतर मी गीताप्रेमीवर टाकेन. तोपर्यंत तुम्ही YouTube चॅनलवरही चेक करू शकता. मी लिहितो या ह्याच्यात परत अजून लिहितो आणि अपलोड करतो. योगेश चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.